नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या प्रस्तुतीमध्ये आपलं स्वागत आहे. वीज एक अशी शक्ती जी आपल्याला दिसत नाही, पण आपलं संपूर्ण आयुष्य तिच्यावर अवलंबून आहे. तर या अदृश्य शक्तीला समजून घेण्यासाठी आणि तिला नियंत्रित करण्यासाठी तयार आहात का? चला, आज आपण विजेचे काही मूलभूत नियम शिकूया. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? विचार करा, ही एक अशी शक्ती आहे जी आपण पाहू शकत नाही, पण आपलं संपूर्ण जग तिच्या तालावर चालतं. मग याचं उत्तर काय असेल बरं? घाबरू नका, हे काही रॉकेट सायन्स नाहीये. हे नियम म्हणजे अशी काही सोपी साधनं आहेत जी आपल्याला कोणत्याही इलेक्ट्रिकल सर्किटचं कोडं सोडवायला मदत करतात. चला, तर मग आपलं हे टूलकिट उघडून पाहूया. तर आपल्या या इलेक्ट्रिकल टूलकिटमधलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे ओहमचा नियम. खरं तर आपल्या आजच्या प्रवासाची खरी सुरुवात इथूनच होते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर व्होल्टेज म्हणजे एक प्रकारचा दाब. हा दाब जेवढा जास्त तेवढा करंट जास्त वाहणार. आणि रेझिस्टन्स म्हणजे अडथळा. हा अडथळा जेवढा जास्त तेवढा करंट कमी होणार. बघा किती सोपं आहे हे नातं. आता ह्या चित्रातली खरी गंमत म्हणजे हा साधा दिसणारा फॉर्म्युला. हे एक लहानसं सूत्र आपल्याला आपला पहिलं इलेक्ट्रिकल कोडं सोडवण्याची किल्ली देतं. सगळं काही या एकाच समीकरणात सामावलेलं आहे. चला, एक छोटंसं उदाहरण पाहूया. समजा आपल्याकडे 10 व्होल्टचा व्होल्टेज आहे आणि 10 ओहमचं रेझिस्टन्स आहे. आता फक्त या किमती आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि हे बघा उत्तर आलं, 1 अँपियर. पाहिलंत? ओहमचा नियम आपल्याला किती सहज आणि अचूक परिणाम देतो. याचमुळे विजेचा अंदाज बांधणं शक्य होतं. ओके, आता खरी मजा सुरू होणार आहे. साधी सर्किट्स समजायला सोपी असतात, पण खरं जग, खरी उपकरणं ही गुंतागुंतीची असतात. मग अशा वेळी काय? यासाठी आपल्याला आपल्या टूलकिटमध्ये अजून काही साधनांची गरज पडणार आहे. सर्किटमध्ये घटक जोडण्याचे 2 मूळ प्रकार आहेत. एक म्हणजे सिरीज, ज्याला आपण एकसर जोडणी म्हणतो, आणि दुसरा म्हणजे पॅरलल, म्हणजेच समांतर जोडणी. चला पाहूया या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे. सिरीज जोडणी म्हणजे करंटला जाण्यासाठी फक्त एकच रस्ता असतो, जणू काही एकामागे एक गाड्या चालल्या आहेत. तर पॅरलल जोडणीमध्ये अनेक रस्ते उपलब्ध असतात आणि त्यामुळे एकूण अडथळा म्हणजे रेझिस्टन्स कमी होतो. इथे चित्रांमध्ये हा फरक अगदी स्पष्ट दिसतोय. सिरीज सर्किटमध्ये करंटसाठी फक्त एकच मार्ग आहे, तर पॅरलल सर्किटमध्ये करंट विभागला जातो, त्याला वेगवेगळे फाटे फुटतात. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. आणि आता आपण पोचलो आहोत एका मोठ्या आव्हानाकडे. काही सर्किट्स इतकी गुंतागुंतीची असतात की त्यात सिरीज आणि पॅरलल यांचं एक किचकट मिश्रण असतं. इथे फक्त ओहमचा नियम थेटपणे वापरता येत नाही. मग आता काय करायचं? आणि इथे आपल्या कथेच्या नायकाची एंट्री होते, गुस्टाफ किर्चॉफ. त्यांनी या गुंतागुंतीच्या सर्किटसाठी चक्क एक मास्टर की म्हणजेच गुरुकिल्ली तयार केली. चला तर मग किर्चॉफच्या 2 शक्तिशाली नियमांची ओळख करून घेऊया. हे नियम म्हणजे अशी हत्यारं आहेत जी कोणत्याही प्रकारचं सर्किटचं कोडं सोडवण्यासाठी तयार आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की करंट कुठेही गायब होत नाही. जेवढा करंट एका बिंदूवर येतो तेवढाच तिथून बाहेर पडतो. जसं पाणी नळातून जेवढं येतं तेवढंच पुढे जातं, अगदी तसंच. हे चित्र बघा. किर्चॉफचा पहिला नियम हेच सांगतोय. कोणत्याही जंक्शनवर, म्हणजे जिथे अनेक तारा एकत्र येतात, तिथे येणाऱ्या आणि जाणाऱ्या करंटचा हिशोब नेहमी बरोबर असतो. आता हा दुसरा नियम थोडा वेगळा आहे. याचा अर्थ असा की जर आपण सर्किटमधल्या कोणत्याही एका बंद मार्गावर फिरून पुन्हा त्याच जागी आलो, तर मिळवलेला आणि गमावलेला एकूण व्होल्टेज नेहमी 0 असतो. म्हणजे सगळा हिशोब बरोबर जुळतो. बरं, आपण हे सगळे नियम तर शिकलो, पण यांचा खऱ्या जगात उपयोग काय? चला, आता हे पाहूया की हे सिद्धांत आपल्या रोजच्या जीवनावर कसा परिणाम करतात. शेवटी आपल्याला हेच जाणून घ्यायचं असतं की एखादं उपकरण किती ऊर्जा वापरतं, बरोबर? त्यासाठीच पॉवर ही संकल्पना वापरली जाते. आणि चांगली गोष्ट ही आहे की जर व्होल्टेज आणि करंट माहीत असेल तर पॉवर काढणं अगदी सोपं आहे. एका हीटरचं हे उदाहरण पाहूया. 250 व्होल्ट आणि 4 अँपियर करंट वापरून तो 1000 वॅट्स म्हणजेच 1 किलोवॅट ऊर्जा वापरतो. आपल्या घरातलं विजेचं बिल याच गणनेवर आधारित असतं. आपला स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, विचार करा, आपण रोज वापरत असलेलं प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरण याच मूलभूत नियमांवर काम करतं. हे नियम म्हणजे आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगाचा भक्कम पाया आहे. ओहम आणि किर्चॉफ यांनी आपल्याला विजेला समजून घेण्याची साधनं दिली आणि त्यातून एक क्रांती घडली. आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की विज्ञानातला पुढचा असा कोणता मूलभूत शोध असेल जो आपलं जग पुन्हा एकदा बदलून टाकेल. विचार करत रहा.